स्वामी मिलिंद माधव विरचित अधिक मास महाम्य. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिळे श्री सरस्वती ब्रह्मकुमारी वीणावती जगन्माता भगवती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया. स्मरणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषी मुनी संतजन भूतगण आणि सज्जन करोणी तयासी नमन. ग्रंथरचनारंभिली अधिक महिमा हा मलमास. पुरुषोत्तम नाव कसे पडले त्यास त्याचा इतिहास महात्म्य खास. सांगे मिलिंद माधव वर्षाचे असती 12 महिने परंतु एक विशिष्ट क्रमाने 13वा महिना येतो नेमाने. कालगणनाच तशी असे सृष्टीच्या उत्पत्तीपासूनी वर्षमास पक्ष दिनानी नावानी कालखंड ते प्रसिद्ध असणी. त्यांचे महत्व असे अधिक महिमा अवचित आला. नावरूपे दैवत नाही त्याला तेने अशुभ अपवित्र ठरला. अधिष्ठाता कोणी नसे अशा त्या मासी कोणी न करती शुभकृत्यासी. सूर्य संक्रमण करी दुर्दशाच्याची जाहली. कोणीच त्याला महत्व देईना. नशीब आली अवहेलना. खिन्नपणे क्लेश नाना सहन करती सर्वही. मलमास या नावे सर्वत्र सर्वच करती तिरस्कार. सहन होईना तो धिक्कार अश्रू ढाळी दुःखाने. कोणाचा काय अपराध केला असुनी ऐसा जन्म मिळाला. दोष देत तो दैवाला कसा बसा काळ कंटितसे. एकदा त्याने विचार केला आणि तो विष्णूकडलोकी गेला. श्री विष्णूला त्याने सांगितला सर्व वृत्तांत आपुला. विष्णू मनी कळवळला मलमासासी तो म्हणाला. तुझे दुःख निवारणाला समर्थ आसे तो श्रीकृष्ण. लौकी गोलोकी चल जाऊ आपण. श्रीकृष्णासी करू सर्व निवेदन. तो होताच सुप्रसन्न चिंतामुक्त होशील तू. मग निघाले ते तेथून गोलोकी गेले दोघे जण. घेऊनी श्रीकृष्णाचे दर्शन मलमास पाय धरितसे. श्री विष्णूसी श्रीकृष्णाने आलिंगिले बहुप्रेमाने. परस्परांनी अति आस्थेने कुशल पुसले बैसूनी. मलमासे धरिले कृष्णाचे चरण. सर्व दुःख केले कथन गोलोकी येण्याचे कारण. विष्णूनेही सांगितले. श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत परमकृपाळू दीनानाथ. शरणांगतावरी वरदहस्त ठेवी ऐसा उदारतो. मलमासासी धीर देवणी त्यासी म्हणाला चक्रपाणी. तुझे भाग्य आजपासूनी उद्या आले जाण हे. आला समजला शरण हेची तुझ्या सद्भाग्याचे लक्षण. आता यापुढे सकल जन वंद्य मानतील तुला. विश्वातील जे जे उत्तम गुण ते माझे ठाई असती जाण. पुरुषोत्तम हे नाभाविधान मिळाले मज त्यामुळे. ते सर्वोत्तमोत्तम सर्व गुण तुझला दिले मी आजपासून. तू झालासी पवित्र पावन धन्य धन्य तू जगी. मी तू झालो एक रूप तू झालासी कृष्ण स्वरूप. दैवत्व तुझे आपोआप सिद्ध आता जाहले. यापुढे या जगतात
होशील तो बहुप्रख्यात, माझा पूर्णांश ओतप्रोत तुझ्यात आता भरला असे. 12 महिन्याहूनी अधिक श्रेष्ठ, अधिक महिना तू अससी वरिष्ठ, सर्वात तुझे स्थान विशिष्ट, तुझ्यात अज्ञेत सर्वही. ऐसे सांगोण कृष्ण मुरारी, अधिक मासाच्या मस्तकावरी, वरहस्त ठेवणी नंतरी, स्वतः संतोष पावला. मलमास झाला पुरुषोत्तम मास, आनंद झाला श्री विष्णूस, त्यानेही त्या अधिक महिन्यास शतशुभाशीर्वाद दिले. वंदन करुणी श्रीकृष्णास, दोघेही परतले वैकुंठास. तेव्हापासून पुरुषोत्तम मास जगी श्रेष्ठ ठरला असे. श्री विष्णूच्या आश्रयाने व्रत राहिले आनंदाने, ते आचारिता श्री विष्णू कृपेने सकल सिद्धी लाभती. पवित्र काळ चातुर्मास, लोक करते उपास तापास, जप तप पूजन ब्राह्मणास, दाने देती अनेक. त्या पुण्याच्या प्रमाणात स्वर्गी सुख होतसे प्राप्त, पुण्य संचय होता समाप्त, पुनर्जन्म घ्यावा लागतो. तसे नाही पुरुषोत्तम व्रताचे, त्यांचे पुण्य असे अव्यय साचे. भय नसते जन्म मृत्यूचे, शाश्वत सद्गती लाभते. पुरुषोत्तम व्रत महत्वाचे, साधक सकल सक समृद्धीचे. महिनाभर आचारिता सांचे, अक्षय पुण्य लाभ होतसे. यात्रेस जावे उत्तर क्षेत्री, स्नान करावे पवित्र तीर्थी. दान धर्म करावा यथाशक्ती, एक भुक्त रहावे. यात्रा स्नान आणि ध्यान, उपोषण दान दीपपूजन, ऐसे करावे वताचरण. पुरुषोत्तम मासासी सर्वांनी जे जे पदार्थ खाऊ आपण, ते करावे श्रीकृष्णार्पण. सदोदित असावे शुद्ध मन, विकल्प कधीही नसावा. इतर व्रते देती एक एक फळ, पुरुषोत्तम व्रत फल देते अनेक सकळ. कल्याण होते आणि सकळ, होतात सर्व कामना. पांडव असता काम्यकवनी, श्रीकृष्णांचा धावा केला त्यांनी. धावत आला तो चक्रपाणी, आणि दर्शन दिले त्यांना. पांडव म्हणाले श्रीकृष्णाला, अंतरलो राज्य ऐश्वर्याला. नसीबी हा वनवास आला, काय आता करावे. तो आमचा कैवारीना, मग झाली अशी का दैना. कष्ट क्लेश अनंत यातना, का भोगावे का लागती. तुझ्याशिवाय अन्य कोण, त्राता आम्हा नसे जाण. गतवैभव कीर्ती मानधन, परत कैसे मिळेल. ते ऐकोणी म्हणे भगवंत, तुम्ही करा पुरुषोत्तम व्रत. ते आनिता आचरणात, गेलेले सर्व मिळेल. आचारिता त्या महाव्रतास, कुबेर होतो निरंतन दास. लक्ष्मी वश होते त्यास, मग साम्राज्य हि लाभते. अधिक मास येता जाण, एकच वेळ रोज करावे भोजन. भूशय्येवरी करावे शयन, पापवासना नसावी. अधिक मासाशी अधिक माहिती, सांगेन त्यांना रुक्मिणीपती. आणि म्हणाला तया प्रती, अपमान व्रताचा करू नको. पूर्वजन्मी या द्रौपदीने अपमानिविले व्रत उद्धटपणे. ती कथा मी संक्षेपाने तुम्हा आता सांगतो. सर्व काळ तपो पूर्वकाळ तपोवनी, राहत होते एक मुनी. त्यांना सुंदर सुलक्षणी, एकच कन्या होती ती. मेधावती तिचे नामाधिधान, ती असता अगदी लहान. मातृसुखास मुकली म्हणून, पिता तिला वाढवी.
पुढे तिचा पिताही निवर्तला, जगातील तिचा आधार गेला. तिच्या पुढे प्रश्न पडला, आता काय करावे. बालतपस्विनी ती चतुर, मानेनेही खंबीर खरीच. तिने न सोडिता धीर, शिवाराधना आरंभली. एकदा तिच्या आश्रमापासी आले अकस्मात दुर्वास ऋषी. पाहुणी त्या तपस्विनीसी मणिदया उपजली. म्हणाले, मुली तुझे दुःख समस्त दूर व्हावया एकच मार्ग असे फक्त. करावे तू पुरुषोत्तम व्रत मनोभावे निष्ठेने. मेधाला ते नाही पटले, थट्टे वारे तिने ते नेले. दुर्वासांनी परत उपदिशले, असे झाले पांचदा. मी आहे खरी शिवभक्त, मला नको ते पुरुषोत्तम व्रत. ऐसे ती हसत हसत दुर्वासांना म्हणाली. क्रोधायमान झाले ते ऋषी, त्यांनी शाप दिला तीसी. अपमानिले तृव्रतासी, परिणाम घोर भोगशील. पुढे तिने उग्र तप केले, कैलासपती मग प्रगट झाले. दर्शन देऊनी तिला म्हणाले, माग काय हवे ते. ती म्हणे, पती मिळावा पराक्रमी, बलशाली शूरवीर नामी. देखना आणि सद्धर्मी, हाची देवावर द्यावा. शिव म्हणे, ऐसा पंचगुणी, एकच पुरुष मी आणू कोठुनी. एक एक गुणयुक्त असे रत्नमणी, पाच पती तुझ मिळतील. मेधा म्हणे, हे मदनारी, एका पुरुषास अनेक नारी. हे घडू शकते खरोखरी, परंतु वर विचित्र हा. पाच पतीशी होता पत्नी, हसेच होईल माझे जनी. म्हणून देवा कृपा करोणी, अन्यवर मज द्यावा. शिव बोलले मग तिला, दुर्वासांसी तुझ उपदेश केला. तेव्हा हसलीस पाच वेळा, त्याचाच हा परिणाम असे. सत्य ठरलेच माझी वाणी, मात्र पुढच्या जन्मी होशील राणी. करशील पुरुषोत्तम व्रत मनापासुनी, तेव्हाच सुखी होशील. शिवाची वाणी खरी ठरली, मेधा द्रौपदी रूपे जन्मा आली. पाच पतीची पत्नी झाली, अपव्रताचा अपमान भोवला. दुर्वासाची शापवाणी, या जन्मी खरी ठरुणी. पाच पतीची झाली पत्नी, याचे स्मरण असावे. पुरुषोत्तम व्रत आचारिता, त्वरित फलप्राप्ती होय तत्वता. गतवैभव सारे येतील हाता, विश्वास मजवरी ठेवावा. एवढे पांडवांना सांगोनी, कृष्ण गेला द्वारकेस निघुनी. व्रत ते केल्यावरी पांडवांनी, राज्य त्यांना त्यांचे मिळाले. नकळत घडले जरी हे व्रत, तरी पुण्य पडते पदरात. या संबंधाची कथा उदात्य, सांगतो आता ऐकावी. पूर्वी सुदेव नामे एक ब्राह्मण, गौतमी नामे त्याची पत्नी जान. दोघे करती विष्णू पूजन, सदैव सुखाने नांदती. करिता श्री विष्णूची भक्ती, पापे हजार वाटांनी पळती. अंती होते मोक्ष प्राप्ती, प्रभाव मोठा भक्तीचा. अंबरीश भवसागर तरला, अढळपड मिळाले प्रल्हादाला. सद्गती मिळाली विदुराला, भीष्मभूष विणले ते तरले. ईश्वर भक्तीने पुण्य महान, इच्छित फल प्राप्ती होते जाण. म्हणून तो सतशील ब्राह्मण, विष्णू भक्ती करीतसे. त्याचे पुत्र प्राप्तीसाठी, तपश्चर्या केली फार मोठी. गरुड कृपेने त्याचे पोटी, शुकदेव पुत्र जन्मला. परंतु पुढे कालांतराने, तशास काही कारणाने, त्या ब्राह्मणाच्या दुर्दैवाने पुत्र निधन पावला. गौतमी आणि सुदेव शोक करू लागली सदैव. ईश्वरावरी ठेवणी भाव, अन्न पाणी वर्जिले. ब्राह्मण पत्नवत्नी
ब्राह्मण पती पत्नी होती कष्टी, कृश झाली त्यांची शिरडी यष्टी. वर होतसे परजन्यवृष्टी, त्यांचेही भान नसे त्यांना. सुदैवाने तो होता अधिक मास, त्यांना घडले कडक उपवास. परजन्य स्नानही घडले त्यास, पुण्य लाभ जाहला अनायासे आणि नकळत. त्यांना घडले पुरुषोत्तम व्रत, त्यांनी म्हणून पुत्र झाला जिवंत. आनंदी आनंद जाहला, पुरुषोत्तम व्रत घडले म्हणून. पुढल्या जन्मी झाली राजा राणी, दृढधनवा गुणसुंदरी नामाभिधानी. अपार ऐश्वर्य भोगिले, दृढधनवा होता पुण्यवान. त्याचे पूर्वजन्माख्यान वाल्मिकी ऋषींनी केले कथन. तेव्हा कळाले सर्वांना, आता ऐका दीपाख्यान. दीपदानाने मिळते कोणते पुण्य, तेच सर्व वर्तमान. ऐका शांत चित्ताने, चमत्कार नामे एका नगरीत. मणिग्रीव आपल्या पत्नी सहित, होता कसा बसा राहात. नास्तिक पापी होता तो, लोभी आणि उद्धट, स्वार्थी आणि तापट. अविश्वासू विषय लंपट, सर्व दुर्गुण संपन्न. त्याचे उलट त्याची पत्नी होती साध्वी आणि सद्गुणी. पती सेवारत समाधानी, विनयशील सर्वदा. मणिग्रीव होता दृष्ट, हिंसक तसाच कर्मभ्रष्ट. त्याचे वरी होते सर्वरुष्ट, अप्रिय होता सर्वांना. आप्तांनी घातला बहिष्कार, छळही त्याचा फार झाला. अखेर सोडून ते नगर, वनात जावे लागले. पती तेथे पत्नी गेली, राणी वनी दोघे भटकू लागली. योगायोगाने गाठ पडली, उग्रदेव नामे मुनीची. त्याची दिनदशा पाहुनी, मनी द्रवले उग्रदेव मुनी. दीपदानाचे महत्त्व त्यांनी सांगितले त्या दोघांना. म्हणाले नको जपतप साधन, नाही करावे लागत उपोषण. दुःख दारिद्र्य संकट होते निवारण, केवळ दीपदानाने. म्हणून पुरुषोत्तम मासात, दीप ठेवावा अखंड तेवत. तेने श्री विष्णू भगवंत, प्रसन्न होईल निश्चये. वेदशास्त्रे आणि पुराणे, वर्णती जी नाना व्रतविधाने. त्या सर्वांचे फल साकल्याने, मिळते दीपदानाने. गया श्राद्ध गौतमी स्नान, वेदपठनाचेही महापुण्य. अधिक महिन्यात दीपदान, केल्याने ते मिळते. नंतर प्रयागासी गेले उग्रदेव मुनी. मग मणिग्रीव पत्नी पत्नीही, पुरुषोत्तम मास एताक्षणी. दीपदान आरिंबिले, मुनी वचनावरी विश्वास ठेवुनी. शुचिर्भूत व्रतस्थ राहुनी. पर्णकुटीत आपुल्या दोघांनी, भक्तिभावे दीप लाविले. त्यांचे पुण्यफळा आले, विष्णू लोकी त्यांना स्थान मिळाले. पुढच्या जन्मी त्यांना लाभले, राजवैभव आगळे. पूर्वजन्मीचा मुनिग्रीव, पूर्वजन्मी त्यांचे चित्रबाहू नाव. मणिग्रीवांच्या पत्नीचे नाव, चंद्रकला जाहले. पूर्वजन्मीच्या दीपदानांनी, दोघे झाली राजा राणी. ही कथा अगस्त्य मुनींनी सांगितली चित्रबाहूला. आणखी एक कथा ऐका, कर्दम नामे ब्राह्मणाची ऐका. त्याची उजळली भाग्यरेखा, पुरुषोत्तम व्रताने. स्वार्थी मित्रद्रोही कृपण, महालोभी होता तो ब्राह्मण. नित्य करी असत्य भाषण, केवळ द्रव्यलोभाने. त्याच्या पापाने पुढे त्याला शूद्र वानराचा जन्म मिळाला. कर्मधर्म संयोगाने घडला पुरुषोत्तम व्रतोपवास.
एका विहिरीत घडले स्नान, दिदले पुरुषोत्तम व्रतपूजन, नकळत मिळाले अगणित पुण्य, विष्णू लोकी तो गेला, उदया आले भाग्य खरोतर, त्याचा झाला उद्धार, आनंद झाला त्याला फार, विष्णू भजनी लागला. अधिक महिन्याच्या 2 पक्षी, येतात 2 शुभ एकादशी, पद्मिनी नाव पहिलीसी, दुसरीचे नाव परमा असे. संबंध महिन्याचे व्रताचरण, ज्यांना नसेल शक्य जान, त्यांनी निदान ते 2 दिन अवश्य मेळ पाळावे. आता अधिक महिन्याचे उद्यापन सांगतो ऐका लक्ष देऊन. त्या महिन्याचा येता अंतदिन, श्रीकृष्ण पूजन करावे. फापट पसारा सर्व टाळावा, मुख्य विधी फक्त आचरावा. उगीच डाल डौल नसावा, केवळ श्रद्धा असावी. मूर्ती किंवा तसबीर मांडुनी, स्नानादी उपचार करावे. समर्थपण यथा सांग करावे पूजन, साष्टांग नमस्कार घालावा. नंतर 2 हात जोडोनी प्रार्थना करावी मुनींच्या मनी. देवा ही पूजा स्वीकारोनी, अपराधाची क्षमा करावी. न जाणे मी आवाहन, न कळे मजला पूजार्चन, अज्ञान बालक मज समजून, कृपा करावी भगवंता. शेवटी महानैवेद्य समर्पण, गाय किंवा एखादा श्वान, त्यांना द्यावे पान वाढून. कृष्णार्पण वस्तू म्हणावे, मग कुटुंबियासहित आपण प्रसन्न चित्ते करावे भोजन. जेवताना असावे मौन, हरिमनी स्मरावा. गोरगरिबांसी भिक्षा घालावी, अनाथ अपंगाची दया करावी. वृत्ती सदा उदार असावी, सत्पात्री दान करावे. विष्णू आणि कृष्ण समजून, 2 ब्राह्मणांना बोलावून, यथाशक्ती दक्षिणा देऊन, 1 पोती द्यावी हाती. अधिक मासाचे महात्म्य अपार, पुरुषोत्तम व्रताचे पुण्य थोर. टाळावयासी ग्रंथ विस्तार, संक्षेप्त सर्व वर्णिले. हे व्रत पाळावे स्त्री पुरुषांनी, त्यातल्या त्यात सुवासिनींनी. त्यांची सौभाग्यवृद्धी होऊनी, पुत्र पौत्र सौख्य मिळेल. कुमारकेला मिळेल भाग्यवंत पती, लग्नार्थी पुरुषाला सुशील पत्नी. विद्यार्थ्यांना होईल विद्याप्राप्ती, मोक्षार्थीयांना मोक्ष लाभेल. अधिक महिन्यात दैनंदिन ही पोती करावी पठण, किंवा करावी श्रवण. पुण्यलाभ होत असे. श्रीनारायणाने नारदांना, श्रीकृष्णाने हे पांडवांना, सूतांना हे सर्व ऋषी मुनींना पुरुषोत्तम व्रत वर्णिले. महात्म्य हे अधिक महिम्याचे, खरोखरी पुण्यदायक सांचे. कल्याण होते स्वभक्तांचे, मने मिलिंद माधव. असे शके 1858 वर्षी, कार्तिक मासी कृष्ण पक्षी, गुरुवारी एकादशी दिवशी ग्रंथ पूर्ण झाला हा. ओम श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. विष्णवे नमः. ओम शांती शांती शांती. भक्त कवी मिलिंद माधव कृत अधिक मास महाम्य आणि पुरुषोत्तम व्रतकथा संपूर्णं. कृष्णार्पणमस्तु.